नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। बुद्ध पूर्णिमा के अवसर पर भंडारा के नेहरू चाचा पार्क पर भगवान बुद्ध की प्रतिमा के समक्ष विशेष कार्यक्रम आयोजित हुआ। श्रद्धालु अनुयायियों ने बुद्ध वंदना कर प्रतिमा पर पुष्प अर्पित किए। बुद्ध अनुयायी ने बुद्ध के जीवन व उपदेशों पर प्रकाश डालते हुए कहा कि उनके विचार आज के समाज के लिए अत्यंत आवश्यक है। उन्होंने बताया कि करुणा, अहिंसा और सत्य का मार्ग अपनाकर ही समाज में शांति लाई जा सकती है। कार्यक्रम के अंत में उपस्थित लोगों में भगवान बुद्ध के जीवन और दर्शन पर आधारित प्रेरणादायी पुस्तकें वितरित की गई, जिससे बुद्ध के विचार जन जन तक पहुंच सके। तथागत गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस यांना त्रिवार अभिवादन करते आहे। आणि आज बुद्ध आणि धम्म हे जे तत्वज्ञान बुद्धाने समोर मांडलेलं आहे, जगाच्या तत्वज्ञानाच्या इतिहासात बुद्धांनी बुद्धिवाद आणि मानवी समता याचं जे समीकरण आणि यांचं जे सेंद्रियत्व आपल्या समोर मांडलेलं आहे। कारण त्यांना असं वाटत होतं की जी आपली निकड आहे, जे विचार करायला लावणारा जो धम्म आहे, त्या धम्माचा विचार करून आपल्या निकडीचा प्रश्न जर आपण लोकांच्या समोर मांडला तर निश्चितच त्या धम्माच्या माध्यमातून आपल्या समोर, कारण बाबासाहेबांनी सगळ्या धम्माचा अभ्यास करून जेव्हा धम्माचा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं वाटलं की बाबासाहेबांनी जेव्हा धम्माचा अभ्यास केला त्या अभ्यासाच्या माध्यमातून त्यांना असं कळलं की इतर जे धर्म आहेत त्या धम्माचा आपल्याला काहीच गरज नाही, पण बुद्ध धम्म हा समानतेची शिकवण देतो आणि समानतेच्या मार्गाने जायला शिकवतो। कारण मानवाला मानवी समतेची खरंच गरज आहे आणि हीच गरज, हीच निकड आपण जर समोर ठेवली तर निश्चितच आपल्या जो बुद्ध धम्माचा आपण नेहमी आपण गुणगान गातोय, त्या गुणगान गाण्याचं खरं सार्थक होईल। या कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस। तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म हा माणसाचा कल्याण करणारा आहे। बौद्ध तत्वज्ञानात सम्यक संबुद्ध शोधून काढतो आणि मानव दुःखमुक्त होतो। गौतम बुद्धाची अष्टांग मार्ग सांगितलेला आहे। प्रज्ञा, शील, करुणा। गौतम बुद्धाचा संदेश हा मन शांत करणारा आहे। गौतम बुद्धाचा सम्यक मार्गामुळे मनातील विकार दूर होतात। खबर की अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस के साथ।